नमस्कार मित्रांनो, मी भागवत जाधव स्वागत करतो तुमचं महायोजना दूतमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंट येत होत्या की आपण जे काही शेतीमध्ये लावलेले सोलार पॅनल आहेत, जे सोलार प्लांट आहेत, त्याचा घरेलू वापरासाठी घरातील उपकरण चालवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो का। तर त्याच विषयावर आपण आज जे आहे ती चर्चा करणार आहोत। त्याच विषयावर आपण बघणार आहोत की खरंच हे आपण शेतातील सोलार पॅनल जे आहेत ते आपण आपल्या घरी वापरू शकतो का, आणि वापरू शकतो तर मग त्यासाठी कुठलं ॲडिशनल डिव्हाइस कनेक्ट करावं लागतं का, मग त्याच कंट्रोलरवर चालतं, हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। बघा मित्रांनो, आपण सर्व शेतकऱ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न कधी ना कधी आलाच असेल की खरंच हे सोलार पॅनल जे आहे शेतीमध्ये लागलेलं आहे, तर याचा वापर मी घरेलू वापरासाठी करू शकतो का। तर उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे। त्याचं विश्लेषण करून तुम्हाला सांगतो कशा पद्धतीत आहे। आता सर्वप्रथम सांगतो नाही कशामुळे आहे की तुमच्या शेतात लागलेला सोलार प्लांट हा एक शासनाने दिलेला सबसिडी अंतर्गत दिलेला सोलार प्लांट आहे, आणि त्याचे जे पॅनल आहेत त्याचं जे आहे ते 25 वर्षासाठी तुम्हाला इन्शुरन्स दिलेला आहे, आणि त्याला जर तुम्ही मूव्ह केलं, इकडल्या तिकडे नेलं, त्याच्यामध्ये फुटतूट मोडतोड जर झाली त्या कारणामुळे, तर तुमचा त्या ठिकाणावर इन्शुरन्स क्लेम होत नाही, ही स्पष्ट गोष्ट आहे त्याच्यामध्ये। आता तुम्ही करू शकता, जर तुम्ही त्याच ठिकाणावरून जर घर जवळच असेल तर तिथून तुम्ही त्याला वापरात घेऊ शकता। परंतु त्याच्यामध्ये काय आहे की सरळ सांगायची गोष्ट, तुमचा जो कंट्रोलर आहे, आता याच्यामध्ये काय आहे की 2-3 टेक्नॉलॉजी याच्यात वापरल्या जातात। आता एक MPPT टेक्नॉलॉजी आहे, ती म्हणजेच मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग, ही एक टेक्नॉलॉजी आहे। त्याच्यामध्ये इन्व्हर्टर किंवा आता कंट्रोलर सुद्धा आपले त्याच टेक्नॉलॉजीचे येत आहेत। आता खूप सारे जे कंट्रोलर आहेत ते VFD टेक्नॉलॉजी म्हणजे VFD आहेत आपले। तर त्याच्यामध्ये कसं आहे की व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह अशा एक आपला कंट्रोलर असतो। बऱ्याचशा मोठ्या ज्या ठिकाणी मोटर चालतात, कंपनी असो, फॅक्टरी असो, किंवा मग तुमचं कंट्रोलर असो, त्याच्यामध्ये VFD दिलेली आहेत। आता VFDचं काम काय आहे की फ्रिक्वेन्सी मॅनेजमेंट करण्यासाठी, फ्रिक्वेन्सी आपण वाढवू शकतो आणि कमीही करू शकतो। त्याच्यावर सुद्धा आपण AC डिव्हाइस चालवू शकतो, आणि तुमचं MPPT डिव्हाइस आहे त्याच्यावर सुद्धा आपण घरेलू AC डिव्हाइस चालवू शकतो। परंतु ते जे डिव्हाइस दिलेले आहेत त्याचे डिव्हाइसचं काम एका विशिष्ट उपकरण चालवण्यासाठी ते डिझाईन केलेले असतात। आता तुमच्या शेतामधला जो कंट्रोलर आहे, आता तुम्हाला वाटेल की बाबा माझ्याकडं AC-DC कंट्रोलर आहे, मग मी सहजच घरातले उपकरण त्याच्यावर चालू शकतो। तर याचं उत्तर आहे नाही। सरळ शब्दात सांगतो, त्याच्यावर तुम्ही घरातील कोणतंही उपकरण त्याच्यावर चालवू शकत नाही। चालेल तुमचं उपकरण अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी त्याच्यावर चालू शकेल, त्याच्यामधून आवाज येणं, त्याचे काम करण्याची गती कमी किंवा जास्त होणं, अशा पद्धतीचे तुम्हाला कारण येतील, आणि हळूहळू ते निकामी होत जाणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्याच्यावर घरातील डिव्हाइस लावण्याचे प्रयत्न तुम्ही करू नका। सर्वप्रथम तर तुम्ही 3 पीस डिव्हाइस जर तुमच्याकडे असेल, म्हणजे तुमचा कंट्रोलर AC-DC असेल, तर त्यावर तुम्ही काय केलेलं आहे की 3 वायर त्याच्यामधून आलेले असतात, तर तुम्हाला न्यूटन म्हणजे आर्थिंगचा त्या ठिकाणी प्रश्न उद्भवणार आहे। तर आर्थिंग तुम्ही दिली तरी फ्यूज बॅलेन्सिंग म्हणून तुमचा कंट्रोलर हा त्या ठिकाणावर सोडून देणार आहे। मग तुम्हाला जर चालवायचं असेल तर त्याच्यासाठी काय आहे की त्यासाठी MPPT म्हणजेच आपल्या भाषेत इन्व्हर्टर, सोलर इन्व्हर्टर त्यासाठी डिझाईन केलेलं आहे। तर त्याद्वारे तुम्हाला जेवढे पॅनल लागतात, 1000 वॅट, 2000 वॅट, तेवढे पॅनल तुम्ही सिरीजमध्ये जोडून MPPT कनेक्ट करून तुमचं जे काही घरचा लोड आहे किंवा बॅटरी चार्जिंग आहे, हे सगळं त्याच्यावर तुम्ही चालवू शकता। आता त्याही पेक्षा ओल्ड टेक्नॉलॉजी होती ती म्हणजेच तुमची PWM टेक्नॉलॉजी। आता त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला स्वस्तामध्ये उपलब्ध पण होतं, परंतु त्याचे जे आहेत तर बरेचसे काही लॉसेस आहेत। त्याच्यामध्ये तुमचे भरपूर काही उपकरणं त्याच्यात व्यवस्थित काम करत नाहीत। मग आता त्याच्यामध्ये जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे ती MPPT टेक्नॉलॉजी आहे। जर एखाद्याच्या मनामध्ये असेल आपल्याला शेतामधील सोलार पॅनल चालवायचे आणि आपलं जे काही वीज बिल वाचवायचं, तर तुम्ही जे आहे तर इन्व्हर्टर खरेदी करू शकता। इन्व्हर्टरवर डायरेक्टली तुम्ही तुमचे जे डिव्हाइस आहेत ते चालवू शकता, किंवा त्याला बॅटरी लावून बॅटरी चार्ज करून रात्रीला सुद्धा त्याचा वापर करू शकता। तर दोन्ही पद्धतीचं त्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग करणार आहे। परंतु डायरेक्ट जर तुम्ही कंट्रोलरवर लावण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणावर तुमचं चालणार नाही। आता काही आपले शेतकरी म्हणजे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डोक्याचे माणसं असतात, तर ते काय करतात की डायरेक्टली त्याच्यावर सरळ त्याच्यामध्ये डिव्हाइस लावण्याचे
प्रयत्न करतात, लावून पाहतात. आता इन्व्हर्टरमध्ये काय आहे की अशा प्रकारचे काही कंपोनंट तिथे लागलेले असतात. ट्रान्सफॉर्मर असतो, त्यानंतर ट्रान्झिस्टर असतात, स्कूट वगैरे, कॅपॅसिटर वगैरे हे सगळे त्या ठिकाणी लागलेले असतात. आता याच्यामध्ये कसं असतं की तुमच्याकडं जो डिव्हाइस असतो, कंट्रोलर असतो, कंट्रोलरवर काय असतं की एक फ्रिक्वेन्सी दिलेली असते. आपले घरातील उपकरणं जे आहेत ते 50 हर्ट्सवर चालतात. 50 हर्ट्स म्हणजे आपली AC भारतीय फ्रिक्वेन्सी आहे ती. म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्या घरातला लागलेला लाईट एका सेकंदामध्ये 50 वेळा चालू बंद होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, भारतीय फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्स आहे. म्हणजेच आपली जी लाईट आहे एका सेकंदामध्ये 50 वेळाला बदलत राहते. एकदा प्लस होते, एकदा मायनस होते, एकदा प्लस होते, एकदा मायनस होते. ही जे कार्य आहे एका सेकंदामध्ये 50 वेळा करते, त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता तुमच्या कंट्रोलरवर फ्रिक्वेन्सी दिलेली असती. कोणत्या कंट्रोलरवर 250 पर्यंत फ्रिक्वेन्सी दिलेली असती, कोणत्या कंट्रोलरवर 100 दिली असती. आता ती फ्रिक्वेन्सी असती तर तुमच्या कंट्रोलरमध्ये जो VFD असतो तो त्याला मॅनेज करतं. जे तुमच्या मोटर पंपासाठी जेवढी फ्रिक्वेन्सी लागणार आहे तेवढी त्या ठिकाणावर सेट करता येते आणि त्या ठिकाणावरून तुम्ही कंट्रोलर तुमचा जो काय आहे तो मोटरसाठी काम करतो. आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं असतं की AC-DC कंट्रोलर असतो तो त्याच VFD वर काम करतो. तुम्हाला त्याच्यावर सेटिंग करावं लागतात. जर तुम्हाला काही कंट्रोलर असे आहेत विदाऊट सेटिंग करता सुद्धा ते चालू शकतात, परंतु काही कंट्रोलर असे आहेत शक्ती झालं त्या कंट्रोलरची तुम्हाला विशिष्ट प्रकारची एक सेटिंग करावी लागते. म्हणजेच तुम्हाला VFD वर फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते की तुमच्या एवढ्याच फ्रिक्वेन्सीवरती मोटर आहे आपली 50 हर्ट्जची, तर तेवढी तुम्हाला फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणावर सेट करावी लागते. नंतरच ती AC मोटर आहे ती चालू शकते. गलती करू नका की तुमचे घरचे उपकरण जे आहे तर ते तुम्ही डायरेक्ट तुमचं जे काही कंट्रोलर दिलेलं आहे त्या कंट्रोलरवर लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण तुमचे उपकरण सुद्धा खराब होतील. कंट्रोलर मध्ये सुद्धा बिघाड येणार आहे, कारण त्याच्यामध्ये फ्यूज बॅलेन्सिंगचा इश्यू असतो. सोलार मधून येणारा करंट आणि कंट्रोल मधून जे तयार होणारं जे काही व्होल्टेज आहे त्याला तिन्ही फेजवर लोड हा समान असला पाहिजे, तर तो तुमचा कंट्रोलर काम करू शकतो. घरात वापरण्याकरता सिंगल फेज MPPT किंवा सिंगल फेज VFD, त्या ठिकाणी सिंगल फेज PWM तुम्हाला वापरावं लागेल. त्याच वेळेस तुमचं जे काय आहे ते डिव्हाइस वर्क करणार आहेत, काम करणार आहेत. कोणी डायरेक्ट लावण्याची गलती करू नका. तुम्ही पॅनल बिनधास्त वापरू शकता, पण पहिलाच मुद्दा त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की याच्यामध्ये इन्शुरन्स तुमच्या पॅनलचे खतम होण्याचे चान्सेस असू शकतात. आता तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीत वापरायचं ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इन्व्हर्टर वगैरे लागत असतील, त्याच्या किमती लागत असतील, MPPTच्या ह्या सगळ्या जर गोष्टीच्या किमती तुम्हाला लागत असतील तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही लिंकवर क्लिक करून इन्व्हर्टर किंवा VFD MPPTच्या सर्व तुम्ही त्या ठिकाणाहून किमती घेऊ शकतात. अगोदर तुम्हाला इन्क्वायरी केल्यानंतर कुठलीही खरेदी वगैरे करायचं काम नाही. डायरेक्ट कंपनीचा कॉल येतो तुम्हाला. कॉल आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घेऊ शकता की मला कुठल्या पद्धतीचं इन्व्हर्टर माझ्या घरासाठी लागेल, लोड सांगा, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणावर सांगणार आहेत. तर हे होतं थोडक्यात या संदर्भातलं अपडेट. माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांबरोबर, इतर मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.